नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण आपल्या सर्वांचा लाडका द्वादश हिंद केसरी बकासूर याच्याबद्दल महत्त्वाची आणि खात्रीशीर अपडेट घेऊन आलो आहोत। मित्रांनो, सध्या सर्वत्र चर्चा होती की उद्या 24 तारखेला छत्रपती संभाजीनगरच्या मैदानात बकासूर पळणार आहे की नाही। तर मित्रांनो, आज मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार उद्या बकासूर पळणार नाही। आजच बकासूरचा आणि त्याच्या दावणीतील साम्राज्य यांचा एक तुफानी फेरा काढलेला आहे। जर उद्या बकासूर पळणार असता तर तो आज दुपारीच संभाजीनगरकडे निघाला असता, कारण मागच्या वेळेस देखील मैदानाच्या आदल्या दिवशीच तो निघाला होता। मात्र यावेळी नियोजन पूर्ण न झाल्यामुळे उद्याचे मैदान कॅन्सल झाले आहे। म्हणून मित्रांनो, सर्व चर्चा थांबवण्यासाठी मी हा व्हिडिओ टाकतोय। 24 तारखेला म्हणजे आज आपला बकासूर दिसणार नाही। आता प्रश्न येतो, बकासूर कधी पळणार? तर मित्रांनो, आपला लाडका बकासूर 25 तारखेला सासवडच्या ओपन मैदानात पळताना नक्की दिसणार आहे। आता दुसरी मोठी अपडेट, बैलगाडा क्षेत्रातील रॉकेट घोडचा सर्जा हा छत्रपती संभाजीनगरला दाखल झालेला आहे आणि उद्या मैदानासाठी पूर्णपणे सज्ज आहे। उद्या मैदानात खालील 3 जोड्या 100% पळताना दिसणार आहेत। घोडचा सर्जा एक्स फॉर्च्युनरचा मानकरी सर्जा, चिमण्या एक्स कंदूरचा राजा, लखन संभाजीनगर एक्स स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचा सर्जा 10-10 सरकार, या तिन्ही जोड्या या आज मैदानात थरार उडवणार आहेत। तर मित्रांनो, आजचा बकासूरचा फेरा लक्षात घेता बकासूर 25 तारखेला सासवड मैदानातच पळणार आहे। आपल्याला ही अपडेट कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटू पुढच्या नवीन अपडेटसोबत। धन्यवाद मित्रांनो।